श्री स्वामी समर्थ. आपण खूप भाग्यवान आहात की तुमच्यासमोर स्वामींचा हा दिव्य असा अनुभव आलेला आहे. हा अनुभव रेखाताईंनी आपल्यासोबत शेअर केला आहे. ताई म्हणतात, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. काय झालं की मी एक दिवस अशीच घरामध्ये बसलेली होती. घरात बसलेली असताना स्वामी चरित्राचे वाचन झाले आणि मी खूप दिवसापासून स्वामींना विनंती करत होते की मला काहीतरी प्रचिती अनुभव द्या, तुमचं दर्शन द्या. मी असं स्वामींना म्हणत होती आणि स्वामींनी त्या दिवशी मला खरंच दर्शन दिलं. आमच्या घरामध्ये प्रचंड मोठा साप निघाला. इतका मोठा साप, त्याचा फणा हा खूप मोठा होता. ते बघून मी खूप घाबरले आणि त्याचा कलर हा पूर्णपणे केशरी होता, भगवा होता. त्यामुळे मला खूप भीती वाटली. मी धावत पळत बाहेर गेले. बाहेरच्यांना आतमध्ये बोलवलं, मिस्टरांना कॉल केला. सर्वांनी बघितलं पण त्यांना कुठेही तो दिसत नव्हता. मला घरात प्रचंड भीती वाटत होती आणि तो इतका मोठा होता, तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता. त्याने फणावर करून असा तो आपण उभे कसं राहतो तसा तो उभा राहिलेला होता. इतका प्रचंड भयानक होता. त्यावेळेस मग सर्वांनी बघितलं पण साप पकडणाऱ्यांनाही बोलवलं पण कुणालाही तो सापडला नाही. त्यानंतर मला घरात खूप भीती वाटायची. त्या दिवशी महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला. एवढ्या दिवसाची दर्शनासाठी हाक मागत होती, तुला दर्शन देण्यासाठी आलो, आम्हाला घाबरून पळून गेलीस. आणि तो साप मला त्या स्वप्नामध्ये स्वामींच्या गळ्यामध्ये दिसत होता. हे बघून अंगाला पूर्ण घाम आला, काटा उभा राहिला. खरंच स्वामी कुठल्या रूपात येतील काही सांगता येत नाही, पण स्वामी सर्पांची खूप भीती वाटते असं म्हणून मी माफी मागितली आणि मला माफ करा असं मी म्हटले. खूप मोठा त्या दिवशी दिव्य असा अनुभव स्वामींनी मला दिला. श्री स्वामी समर्थ.